सुप्रभात मित्रांनो आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। या मान्सूनमधलं आपलं दुसरं स्वप्न म्हणजे देवकुंड वॉटरफॉल आणि ते आज आपल्याला पूर्ण होताना दिसतंय, कारण की आज आपण चाललेलो देवकुंड वॉटरफॉल एक्सप्लोर करायला। तर मागील मित्रांनो 2 ते 3 वर्षापासून देवकुंड वॉटरफॉलला जायची खूप इच्छा होती आणि ट्रायसुद्धा केलेलं, पण काही ना काही कारणास्तव फेल व्हायचं ते प्लॅनिंग। आणि आज मित्रांनो तो क्षण आला आहे, तो दिवस आला आहे मित्रांनो। वेदरबद्दल बोलायचं झालं तर मध्येच ऊन येतं आहे, मध्येच पाऊस येतो आहे आणि मध्येच ढगाळ वातावरण। पाऊस आम्हाला मध्ये मध्ये भेटलेला, पण आता इथे तरी पाऊस नाही। म्हणजे श्रीदत्त स्नॅक्स कॉर्नर नंतर आम्हाला पाऊस भेटला नाही। मध्येच ऊन येतं आणि मध्येच सावली, असा ऊन सावलीचा खेळ चालू आहे। आणि आज राईड करायला सुद्धा खूप मजा येते, कारण की खूप एक्सायटेड आहे मी वॉटरफॉल पाहण्यासाठी देवकुंडचा। मान्सूनच्या सीझनमध्ये देवकुंड वॉटरफॉल म्हणजे ना पर्यटकांचं एक प्रमुख आकर्षणाचं केंद्र बनलं आहे। आणि व्लॉगमध्ये जिकडे तिकडे बघा तिकडे देवकुंड वॉटरफॉलचे व्हिडिओज आपल्याला पाहायला सुद्धा भेटत आहेत। ते रेन लाईनर त्यामुळे थोडंफार मित्रांनो गरम होते, थोडं 1 सेकंड जरा चेन होते, त्यामुळे जरा व्हेंटिलेशन होईल हवेचं। तर मित्रांनो आज आपल्यावर राईड करत आहेत ते म्हणजे साई आणि अजून एक स्कूटी आहे, त्यांच्यावर तुम्हाला ओळख करून एकदम खतरनाक विंड ब्लास्टला सामोरं जावं लागतं मित्रांनो, कारण की कोणती विंडशील्ड आपण माउंट नाही केली आपल्या बाईकवर। म्हणजे अक्षरशः मी असा मागे फेकला तेवढं। फायनली मित्रांनो आपण देवकुंड ट्रेकच्या बेस पॉईंटपर्यंत आलो आहे। इथे पार्किंगसाठी वगैरे व्यवस्था आहे, ठीक आहे। आणि पर पर्सन काहीतरी 50 रुपये चार्जेस आहेत। 1:33 आले, म्हणजे 1:30 वाजला आहे मित्रांनो। आणि बरोबर टायमावर पोहोचलो आपण, कारण की 2 वाजता इकडे एंट्री बंद करतात आणि 2 वाजताच्या नंतर आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण की मग जे आतमध्ये गेले त्यांना बाहेर काढेपर्यंत संध्याकाळ होते असं त्यांचं म्हणणं आहे इकडच्या गाईडचं। सो चला आता आपण आतमध्ये जाऊया, कारण की खूप वाट बघितली, खूप एक्सायटेड आहे मी आता सध्या देवकुंडला जाण्यासाठी। बाकी एवढं सो फायनली मित्रांनो देवकुंड ट्रेकला आपण स्टार्ट केलं आहे आणि खरंच खूप एक्सायटेड आहे, कारण की गेले 3 वर्ष मी इकडे येण्याचा प्लॅन करतो, पण ते प्लॅन फेल होत गेलेत। आणि आज तो दिवस आपल्यासमोर। इकडे जे गाईड होते त्यांच्या म्हणण्यानुसार हे जे डिस्टन्स आहे इथून देवकुंडपर्यंतचं, बिरा गावातून देवकुंडपर्यंतचं हे 7 किलोमीटरचं आहे आणि यासाठी जवळपास 1.5 ते 2 तास वेळ लागतो। तर मित्रांनो आजच्या ट्रेकची पहिली रिव्हर क्रॉसिंग आपल्या समोर। चला आता शूज तर ओले होणार आहेत। ओ बाप रे, तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल की यांची संपूर्ण टीमच आहे पूर्ण रस्त्यामध्ये आणि अशा प्रकारे ते आपल्याला सहकार्य करत आहेत। खूपच उत्तम कामगिरी ते बजावत आहेत। पावसाला सुरुवात झाली मित्रांनो, सध्या काहीच गरज नव्हती पावसाची, पण फक्त एकच गोष्ट की ड्रोन आहे आतमध्ये बॅगेमध्ये, ड्रोन भिजला नाही पाहिजे, नाहीतर पुन्हा एकदा फटका पडेल आपल्याला। तर मित्रांनो जसं तुम्हाला मगाशी म्हणालो मी
की आपल्यासोबत आज ॲज अ पिलेन म्हणून साई आहे आणि आपल्यासोबत यावेळेला अजून 2 रायडर्स जॉईन झाले आहेत. काय नाव तुझं? प्रणव आणि सिद्धेश. तर चला, पाऊससुद्धा आलेला आहे, पण आता काय करणार, जावं लागेल, ट्रेक करावं लागेल. आणि यासाठीच आपण आलो आहे. पाऊस नसेल तर खरं तर मजा पण राहणार नाही ती, त्यामुळे पाऊस थोडा तरी हवाच. काय एक नंबर व्ह्यू झाला आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे व्ह्यू पहा यार, एक नंबर व्ह्यू आहे, खूपच सुंदर आहे. एक नंबर. आतापर्यंत मित्रांनो 2 किलोमीटर अंतर आपण पार केलं असणार आणि अजून 5 किलोमीटरचं अंतर म्हणजे जवळपास अजून 1 तास पकडून चाला. टोटल 1.5 तासाचा ट्रेक आहे मित्रांनो. एवढं अंतर जरी असलं तरी पण आपलं समजून येत नाही की आपण एवढं लगेच अंतर कापलं आणि कापणार सुद्धा आहोत, कारण की निसर्गाच्या सानिध्यात मित्रांनो ती धुंद वेगळीच असते मित्रांनो. खूपच सुंदर. आपल्याला त्या तिथे जायचं आहे, तिथे समोर. आणि इथे बघा यार, फॉग, क्लाउड्स अख्खे खालती आले. तर मित्रांनो, एक थ्रिलिंग पाहिजे आपल्याला आता क्रॉस करून जायचं आहे पलीकडे. एक नंबर यार, एकदम ॲडव्हेंचरस ट्रेक झाला आहे मित्रांनो एकदम. मित्रांनो, आता अर्धा ट्रेक आपण कंप्लीट केला आहे आणि इथे एक स्टॉल आहे, म्हणजे मध्ये मध्ये आपले स्टॉल दिसतील तुम्हाला पाण्याची आणि थोडंफार खाण्याची वगैरे सोय तिकडे होईल. तर मित्रांनो, आता आपण मॅगी मागवली इथे आणि पाऊस पडतो आणि मॅगी एक नंबर. गरम आणि पाऊस पडत असताना मॅगी म्हणजे अजून इकडून 1 तासाचा ट्रेक आपला आहे. बाकी 1 तास आपण कंप्लीट केलं आहे. हलकासा आवाज येतोय वॉटरफॉलचा. मधला पॅच मित्रांनो खूपच स्टीप चढण होती, एकदम खडी चढाई, त्यामुळे अक्षरशः दम लागलाय.
रस्ता पहा मित्रांनो किती खडतर आहे, एकदम दगडांनी भरलेला वगैरे, आणि मध्येच हे असं वेली वगैरे आहेत. मध्ये मध्ये मित्रांनो खडी चढाई आहे खूप, त्यामुळे दम लागतोय. ॲक्च्युली आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, आम्ही खूप मध्ये टाईमपास केला. मित्रांनो 3 वर्षभर ज्या क्षणाची आपण वाट पाहतो ना, तो क्षण हां खूपच सुंदर वॉटरफॉल आहे मित्रांनो. प्रचंड वेगाने खाली कोसळत आहे. अप्रतिम आहे मित्रांनो, अप्रतिम सुंदर. आय होप मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेलच. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. देवकुंडला गेल्यावर मित्रांनो आमच्याकडून काही चुका आल्यात, पण त्या चुका तुमच्याकडून होऊ नये त्यामुळे काही तुम्हाला सूचना देतो आहे मी. पहिली गोष्ट म्हणजे देवकुंड चालू आहे. तुम्हाला कोणी किती बोललं देवकुंड बंद आहे तरी विश्वास ठेवू नका, देवकुंड चालू आहे. कारण की आम्हालासुद्धा पालीपर्यंत सर्व बोलत होते की देवकुंड बंद आहे बंद आहे. इवन पालीमध्ये राहणारे लोकल लोकंसुद्धा बोलत होते की देवकुंड बंद आहे करून, पण तिथे गेल्यावर कळलं देवकुंड चालू आहे. आणि आम्ही असं पण 2-3 गाईडसोबत कॉन्टॅक्ट केलेलं, त्यांनी पण सांगितलं की देवकुंड चालू आहे करून. तर मित्रांनो दुपारी 2च्या अगोदर तुम्हाला देवकुंडला एंट्री करावी लागेल, हे ध्यानात असू द्या. कारण की 2च्या नंतर रजिस्ट्रेशन होत नाही आणि कोणालाही आतमध्ये सोडलं जात नाही. तिसरं म्हणजे मित्रांनो देवकुंडला जाण्यासाठी आपल्याला 50 रुपये शुल्क भरावा लागतो. पण 50 रुपयामध्ये आपल्याला गाईड आणि शिवाय जे काही आपल्याला मेडिकल इक्विपमेंट किंवा मेडिकलच्या ज्या सुविधा आपल्याला पोहोचवल्या जातात त्यासाठी हे शुल्क आकारलं जातं आहे. शिवाय प्रत्येक एका डिस्टन्सवर आपल्याला व्हॉलेंटियर्स भेटतीलच त्यांचे, आणि ते आपल्याला सहकार्य करतात चांगल्या पद्धतीने. शिवाय आपल्याला मार्गदर्शनसुद्धा करतात. मित्रांनो देवकुंडला तुम्हाला जायचं असेल तर गाईडचे नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यांना एकदा कॉल करा आणि नंतरच तुम्ही देवकुंडला जावा. कारण की मागे जे जास्त पाऊस पडलेला त्यामुळे मधला जो ब्रिज बघा आता खूप ट्रेंडिंगवर आहे रील्सवर वगैरे, तर तो तुटलेला आहे आणि आपल्याला दुसऱ्या एका खरतर रस्त्यावरनं जावं लागलेलं. आणि सध्या अजून 2-3 वीक तुम्हाला त्याच रस्त्यावरनं जावं लागेल. देवकुंड चालू आहे मित्रांनो, जावा, एन्जॉय करा. तर चला ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.